साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. विविध मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईकडे करणार आगेकूच. 3 मार्च रोजी पुण्यामध्ये शेतकऱ्यांची घेणार बैठक. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. रविकांत तुपकर हे जिल्ह्याचा दौरा करून पुण्यामध्ये शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि लवकरच हजारो शेतकऱ्यांना घेऊन ते मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. नुकतीच बुलढाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. यावेळी रविकांत तुपकर यांनी ही घोषणा केली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महत्त्वाच्या शिलेदारांची बैठक आज बुलढाणा येथे झाली. अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय भरगच्च उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही ठराव करण्यात आले. यामध्ये सरकारनं जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पाळलं पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, 2023-24चा हक्काचा पीक विमा आणि सोयाबीन कापसाचा प्रति क्विंटल 3000 रुपये भावफरक मिळाला पाहिजे. रखडलेलं अनुदान आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे. या मागण्या घेऊन आठवडाभरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजावरून आम्ही एक यात्रा सुरू करतो आहे. संपूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढणार आणि यात्रा झाल्यावर आम्ही मुंबईच्या दिशेनं महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आगेकूच करणार आहोत. 3 मार्चला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये राज्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची रणनीती आणि महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं भलं मोठ्या आंदोलनाचं योजना आम्ही त्या बैठकीमध्ये आखणार आहोत. मुंबईला काय जाणार आहे तुम्ही? हेच विषय ना, हक्काचा 2023-24चा पीक विमा, त्यानंतर कर्जमुक्ती सरकारनं केली पाहिजे. अधिवेशनाच्या काळामध्ये या घोषणा सरकारकडून होणं आम्हाला अपेक्षित आहे. सोयाबीन कापसाचा प्रति क्विंटल 3000 रुपये भावफरक सरसकट दिला पाहिजे. अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी उभं करणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज ही रणनीती आखण्यासाठी आजची बैठक होती.